हरकत नाही. काय प्रतिमा जी असते ती आता हे सगळं प्रकरण झालं, योग्य करणाऱ्यांना शिक्षा मिळाली, की जी एक घाणपण तयार झाली ती पण त्यानिमित्तानं स्वच्छ होईल, आणखी चांगलं बीड होईल अशी आपण पर्याय आणखी चांगली होईल अशी अपेक्षा करूयात. ते सुरुवातीला अगदी पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही म्हणाला, की तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे फाईल घेऊन गेला होतात मुख्यमंत्री म्हणून आणि तुम्ही त्यांना दाखवल्यावर त्यांची काही प्रतिक्रिया जी आली, तर म्हणजे त्यांनी थेटपणे म्हटलं, की माझे पक्षाचे नाही त्यामुळे मी त्यांना काढू शकत नाही. काय काय म्हटले ते नाही मुख्यमंत्री? फडणवीसांकडे मी जेव्हा गेले होते तोपर्यंत मी हे सगळे कंपनी डिटेल्स काढलेले नव्हते. कारण तेव्हा माझी मागणी सिंपल होती, की बाबा हे ज्यांची ज्यांची न्यायालयीन कोठडी आता ज्यांना दिलेली आहे, त्यांना तुम्ही अर्थ रोडमध्ये मूव्ह करा. हिअरिंग आणि ट्रायल हे मुंबईला शिफ्ट करा, कारण तिथे सगळ्यांवरच दबाव असतो. कारण ही माणसंच अशी आहेत. बरोबर. इतकी दहशतवादी म्हणजे माणसं आहेत ही, की कोणाला काय करतील. कारण तिकडची एक एक प्रकरणं जी मी ऐकली होती, ते बियाणी प्रकरण म्हणा, त्यांना काय काय करून त्यांनी भाग पाडलं, हे सगळं ऐकल्यावर ना घाबरायला होतं, की कुठल्या जजची हिंमत नाही होणार यांच्या विरुद्ध देण्याची. तर म्हणून मी म्हटलं, की त्यांचे जीव धोक्यात घालण्यापेक्षा हे प्रकरण तुम्ही मुंबईच्या किंवा पुण्याच्या इथेच चालवा ना, की आणि या जे सगळे लोकं आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांना तुम्ही येरवड्याला ठेवा, नाही तर अर्थ रोडला ठेवा. तिथेच ठेवून करण्याची गरज काय आपल्याला? आणि आज तर आता जे बदस मागणी करतायत, की बाबा सगळे अधिकारी बदलून टाका. अरे त्याच्यापेक्षा त्या गुन्हेगारांना इथे आणून ठेवा ना, विषयच संपला. कारण कसं असतं, की आता समजा मी इकडे माझी दहशत असेल, तर सगळी यंत्रणा माझ्या दिमतीला असते. सगळेजण माझं काम करतात. पण मला उचलून जर 500 किलोमीटर लांब ठेवलं, तर माझी तिथे माझा जम नसतो. आणि हे तोडून एकदा काढलं ना, की सगळं चौकशीची दिशा बदलेल. अगदी. पण ताई यामध्ये जो तुम्ही पण आरोप केला, धसांनी पण आरोप केला, बीडमधली पोलीस यंत्रणा ही मुंडेंच्या पेरोलवरची दिसते. 200 अधिकारी ते म्हणतात, तुम्ही केलेले साधारण 20-22 किंवा अजून काही कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोप आहेत. त्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी हे कुठे ना कुठे त्यांच्याबरोबर काम करतायत किंवा पार्टनर आहेत किंवा टेंडरिंग प्रोसेसमध्ये काम करतायत, अशा स्वरूपाचं उघड झालेलं आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी त्याच्यावरही तशाच स्वरूपाचे आरोप होतात. जर अशा स्वरूपाच्या पूर्ण प्रशासनिक यंत्रणा ही राजकीय लोकांसाठी किंवा अशा गँगसाठी काम करत असेल, तर हा तर पूर्णचा पूर्ण एक मोठा म्हणजे हा एक व्यावसायिक नेक्सस कम गँग, व्हाईट कॉलर गँग क्रिएट होत आहेत. बीडमध्ये अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे. अगदी तसंच आहे आणि दिस इज अ फॅक्ट. आणि हे इथेच नाही आहे, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये. आणि आत्ताच्या घटकेला जर मला कोणी विचारलं ना, मंत्रालयातले पण अर्ध्या अधिकाऱ्यांमध्ये ताकद नसेल, की वरनं फोन आला आणि त्याच्या विरुद्ध काम करणं, हे मी लिहून देते तुम्हाला, की हे करत नसतील. पण वेन ॲन अधिकारी स्टार्ट्स वर्किंग एज अन ऑफिसर, तेव्हाच हा देश बदलेल, तोपर्यंत नाही बदलणार. म्हणजे मग पण अधिकाऱ्यांनी काम केले की तुकाराम मुंडे होतात ना त्यांचे. हां, एक्झॅक्टली. मग अशा फटाफट बदल्या केल्या जातात. कारण असे अधिकारी नको असतात यांना. यांना मी सांगितलं, की करायचं आणि नाही केलं तर काढ रे त्याची फाईल. हे जे सुरू होतं ना, हे बंद झालं पाहिजे. म्हणून आता हा आपण लढा देतोय. इतकं जसं मी म्हटलं ना, की निर्घृण कृत्यच नाही आहे हे. पण किळसवाणं जे तुम्हाला म्हणायचंय निर्दयी आणि त्याला सपोर्ट करायला, त्याला प्रोटेक्ट करायला पूर्ण यंत्रणा ताकद लावतीये. ह्यांना जर सगळ्यांना एकदा धडा शिकवला ना, असं करताना लोक 10 वेळा विचार करतील. इतका धडा शिकवायला हवा, पण आपलेच मुख्यमंत्री त्यांना प्रोटेक्ट करतायत. आपलेच म्हणजे आपले नाही आहे ते जे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष त्यांना प्रोटेक्ट करतायत. हे जरा उघड-उघड दिसतंय. तर आपण कोणाकडे न्याय मागायचा? अगदी खरं आहे. सर्वसामान्य माणसानं कुणाकडे न्याय मागायचा आणि सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला न्यायाच्या मागणीसाठी म्हणून प्रशासन दरबारी, सरकार दरबारी जातो, त्यावेळेला त्याला किती हाल अपेक्षा सोसाव्या लागतात हे आम्ही जवळून बघितलेलं आहे किंवा तुम्ही अनुभवलेलं आहे. अंजलीताई सातत्यानं त्याही अनुभवात जाऊन लढतायत. निश्चितपणे त्यांच्या लढवय्यपणाला सलाम. त्या ज्या पद्धतीचं काम करतायत त्यासाठी म्हणून त्यांना पाठिंबा द्यायलाच हवा. यात मुख्य म्हणजे आपण जे राजकारणी निवडून देतोय ते योग्य आहेत का? ते कशा स्वरूपात कारभार करताय याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण आपणच या राजकारण्यांना मोठं करतोय आणि त्यातून त्यांच्या हातात सत्तेची ताकद देतोय. मग तीच ताकद ही गैरकारभारासाठी वापरली जाते. त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे की असे राजकारणी तुम्हाला हवे आहेत की नको आहेत आणि मग तुमच्या शहराची नावं ही बदनाम होण्यापासून तुम्हाला वाचवायचं आहे की नाही वाचवायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून लढा द्यायलाच हवा आणि लढवय्यांना आपण पाठिंबा द्यायलाच हवा.
मुख्यमंत्री गृहमंत्री यात योग्य ती पावलं उचलतील अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून आपण करायला हरकत नाही, कारण तो एकच चेहरा आहे, त्यांच्याकडून अपेक्षा तरी आपण करू शकतो. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करूयात. आणि अंजलीताई, तुम्ही वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.